ओगावा सोसाइटी के अध्यक्ष सुलेखा कुंभारे ने दावा किया है कि नागपुर सीट से नितिन गडकरी रिकॉर्ड वोटों से जीतेंगे। इसके साथ ही उन्होंने रामटेक लोकसभा क्षेत्र से अपने नाम की चर्चा पर पूर्ण विराम लगाते हुए कहा कि 6 साल पहले ही कोई चुनाव नहीं लड़ेंगे का निर्णय लिया था। साथ ही सुलेखा कुंभारे ने ये भी स्पष्ट किया है कि वो रामटेक निर्वाचन क्षेत्र से महायुति उम्मीदवार का समर्थन करेगी। लोकसभा च्या निवडणुकीचा आता सुरुवात झालेली आहे आणि नागपूर लोकसभेमधून माननीय नितीन गडकरी साहेबांना उमेदवारी मिळेल हे 100% ठरलेलं होतं. पण दुसऱ्या यादीत नाव आल्यामुळे थोडंसं वाईट वाटलं. परंतु आता निवडणुकीच्या रिंगणात आता गडकरी साहेब आहेत हे आता जग जाहीर आहे. आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीने नागपूरचा सर्वांगीण विकास गडकरी साहेबांनी केलेला आहे, त्यांना एक विकास पुरुष म्हणून नागपूर शहरातून मागच्या वेळेसपेक्षा विक्रमी मताने ते निवडून येतील असा माझा विश्वास आहे. आज आम्ही बहुजन रिपब्लिकन एकता मंचच्या नागपूर शहराच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटून निवडणुकीच्या संदर्भात शुभेच्छा दिल्यात आणि पूर्ण ताकदीने बहुजन रिपब्लिकन एकता मंच नितीन गडकरी साहेबांना मतदानासाठी पूर्ण विक्रमी मतं मिळवण्यासाठी, फक्त मतदान नाही तर विक्रमी मतं मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहतील आणि ताकदीने उभे राहतील. नागपूर लोकसभेच्या नंतर रामटेक लोकसभेचं अजून उमेदवार जाहीर झाला नाही. त्यामुळे लोकांना असं संभ्रम निर्माण झालेला आहे. पण मी गेल्या 6 वर्षापूर्वी जाहीर केलेलं होतं की मी कोणतीही निवडणूक लढणार नाही. आता माझ्या जीवनातलं सर्वात प्राथमिक जे कार्य आहे ते म्हणजे धम्मकार्य आणि समाजकार्य. त्यामुळे या निवडणुकीमध्ये उभं राहण्याचा प्रश्न सुटत नाही.